नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। टायटल थंबनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा ब्लॉग काय होणार आहे। हो, आपण गणपतीच्या डेकोरेशनचा ब्लॉग करतोय। कालेकरांचा गणपती आहे। आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 3 नंबर बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला हा विराजमान होतो दरवर्षी। तर जसं तुम्ही पाहिलंच असेल की जेजुरीची प्रतिकृती बनवणार आहे। तर पाहूया आपण आता, त्याची सुरुवात झालेली आहे। तर आता आपण पाहूया कसं डेकोरेशन करतो। सो तुम्ही पाहू शकता, आता आपण सुरुवात केलेली आहे। आपण डेकोरेशन करणार आहोत यावर्षी गणपतीला। ते आहे जेजुरी आहे, त्याची प्रतिकृती आपण बनवणार आहोत। तर याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे, साईशा बनवणार आहे आणि हा डुगू, हे दोघं बनवणार आहेत। पाहूया आपण कसे कसे ते आता बनवतात। हे पाहू शकता, हा एक पोर्शन कटिंग करून झालेला आहे। आता इथे सुद्धा ते मार्किंग करून कटिंगला सुरुवात करतात। दिवस दुसरा आणि रात्रीचे वाजलेले 1 हे तयार झालेलं आहे। ते पूर्ण उभं करून दाखवता येईल नंतर। हे पण सेम तशीच प्रतिकृती आहे आणि हे सुद्धा आत्ता बनवलेलं आहे। आणि हां, हे पहा, बस बस बाकी आपण पाहू आता। हे आता इथेच आम्ही स्टॉप करतोय आणि बाकी उद्या सकाळी मग कंटिन्यू करू। तयारी खूप जोरात चालू आहे। तिसरा, हे आपण जे मंदिर आहे त्याचं बॅक साईडचं आता कलरिंगचं काम चालू आहे। सेम आता हे बनणार आहे। हे पण आता ऑलमोस्ट बनत आलं। ह्याला पण अशी कलरिंग होईल। हे कलर केल्यानंतर मी कनेक्ट करतो।
दिवस 4 आहे आणि दीपज्योत तयार झालेली आहे आणि हा आता गणपती बाप्पाच्या मागचा बॅकग्राऊंड जो आहे ते बनवायचं काम सुरू आहे। हा बेस आहे, हा मागचा बॅकग्राऊंड आणि पाहू शकता आता आपलं जे आहे मेन जिथे मूर्ती विराजमान होणार आहे तिकडचं पॅसेजचं काम चालू आहे आणि एकदा आता कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला कनेक्ट करतो। पाहू शकता तुम्ही आपण जे आहे छान दिसतंय। हे आता आपले थोरात काका आहेत, त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे कालेकरांच्या घरी। आता काम शेवटच्या टप्प्यामध्ये चालू आहे आणि स्पायडरमॅन पण आला इकडे। स्पायडरमॅनला तुम्ही भरपूर दिवसानंतर ब्लॉगमध्ये बघत असाल। स्पायडरमॅन जरा गायब झालेला, बिझी होता स्पायडरमॅन म्हणून येत नव्हता। पाहू शकता जय मल्हार इथे अजून थोडंसं काम बाकी आहे, होप लवकर होईल कारण की आत्ता वेळ झाली आहे रात्रीचे 10, सकाळी गणपती बाप्पा येणार आहेत। पाहू शकता गणपती बाप्पांची लगबग चालू आहे, ज्या आगमन होत आहेत, उद्या विराजमान होणार आहे त्यानंतर सगळीकडे एकदम माहोल बाप्पामय झालेला आहे। तुम्ही ह्याला आत्तापर्यंत बघितलं काम करताना ना, ते फक्त तो कॅमेरा फुटेज खाण्यासाठी करत होता। आता हे बघू शकता तुम्ही लाईव्ह, फक्त टाइमपास करतोय तो। आणि हे पाहू शकता तुम्ही आता इथे सेटअप लावायचं काम चालू आहे। हे पहा आपला टेबल सेट केलेला आहे आपण आणि आता इथे आपण जे आहे हा जो पोर्शन आहे तो आपण इथे सेंटरला ठेवणार आहे आणि हे जे हे आणि हे दोन्ही साईडला ठेवणार आहे आपण। तर आता मी तुम्हाला तर एकदा ठेवल्यानंतर कनेक्ट करतो कारण की हे ठेवण्यासाठी आम्हाला आता परत प्रॉपर मेजरमेंट्स घेऊन सगळं करायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मिस्टर थोरात जे आहेत ते खूप म्हणजे एकदम तन मन धन लावून काम करतात आणि रोशनी कलर करते। ठीक आहे, चालेल, चांगली गोष्ट आहे, कर लवकर। हे जस्ट एक्सपेरिमेंटल आम्ही पाहतोय की कसं दिसतंय आणि हा एक म्हणजे अजून त्या टाईम बघू शकता तुम्ही मित्रांनो, रात्रीचे 1:30 वाजलेत, सकाळी गणपती बाप्पांना आणायला जायचे। हे पहा म्हणजे आजच्या पूर्ण डेकोरेशनची हायलाईट ही दीपमाळा आहे, खूप छान बनवली आहे। हे आता पूर्ण झाल्यावर मी दाखवतो तुम्हाला। आपले लाईटचं काम चालू आहे, तुम्ही पाहू शकता। आपले पाहू शकता 7 तारीख सुरू झालेली आहे, 2:03 झालेले आहेत रात्रीचे। अजून आमचं म्हणजे चालू आहे जेजुरी, अजून कंप्लीट नाही झाले, बट करू आम्ही कंप्लीट। उद्या सकाळी आमचे बाप्पा येण्याच्या आधी 100% कंप्लीट करू। हे वरती सेटअप बघू शकता लावलेलं आहे, तर हे मध्ये फक्त एकदा लावलं की होऊन जाईल। आणि हा डुगू पण अजून झोपला नाही। डुगू झोपत का नाही तू? सानू अरे लाजते, ठीक आहे। आपण आता हे बघू कसं लाइटिंगसाठी मेन चालू आहे स्ट्रगल, ते झालं की मी कनेक्ट करतो तुम्हाला। किती वाजता डेकोरेशन कंप्लीट होतं हे पण सांगतो तुम्हाला। 3:10 आहेत आणि फायनली पाहू शकता तुम्ही जेजुरीचा लुक एक खूप छान। उद्या इथे जेव्हा गणपती बाप्पा येतील त्याच्यानंतर तर एकदमच म्हणजे सुपर्ब व्ह्यू असेल। मित्रांनो टाइम दिसत असेल तुम्हाला, 4ला 10 मिनिटं बाकी आहेत। जस्ट आपण तिकडून करून आलो डेकोरेशनचं सगळं काम। थोडी भूक लागली आहे, थोडासा पुलाव होता, पाहू शकता। आता खातो, थोडा वेळ आराम करू, सकाळी पुन्हा
त्यांचे कालेकरांच्या गणपती आणायला जायचे 10 वाजता वगैरे. थोडा आराम करतो आणि जरा उठतो, आराम करून त्याच्यानंतर भेटू. गुड नाईट. परत आलो मी मित्रांनो. सकाळी भेटणार होतो बट एक ट्विस्ट आला. सो हे आहे ते ट्विस्ट अँड द रिझन. सकाळी 4 वाजता रोशनीने बनवली आहे आळूवडी की भूक लागलेली आहे. सो ही फिनिश करून लगेच झोपून सकाळी लवकर उठायचं आहे. कनेक्ट करू, खातो आळूवडी, भेटू. आता इकडे गणपती बाप्पा मोरया. डुंगूर गेला डुंगूर. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 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 गणपती बाप्पा मोरया. गणपती आले आले रे आले गणपती आले. गणपती बाप्पा मूर्ती आले रे आले गणपती आले. आले रे पाणी आहे. गणपती आले. गणपती बाप्पा असं आहे ना चालेल का असं का उमर वगैरे जातो किचन नाही किचन मध्ये नाही म्हणजे इकडे घ्या. हा आता जाऊ दे. आता खाली अच्छा, खाली पूजा करू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती थोडं असं करा नितीन, थोडा मागे ढकल तुझ्या साईडने. तिरका झाला. ही बाजू मागे. हा बस. सो जसं सांगितलेलं मी मित्रांनो, फायनल लुक बाप्पा विराजमान झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही. खूपच छान असा लुक आलेला आहे. हे बाप्पा आपल्या 1.5 दिवसाचेच असतात. मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल ब्लॉग, कारण की हा गेल्या 5 दिवसापासून थोडं शूट करतोय. जे डेकोरेशन होतं, जेजुरी बनवलेली, तर पाहिलं तुम्ही सगळं. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते. लाईक करा, सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओला. तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.